शोभा का कांदा कस काय कांदा ह्यो कांदा विकून गाडी बंगला पैसा अगं वैशू एकदम कधी ते तू शाळा माणूस बोलतोय आता सगळं काय होणार अगं वैशू ऐकून तर घे. हा बोल अगं कांदा झालाय 7 रुपये किलो. 7 रुपये किलो अगं वैशू खतावाला औषधवाला आणि मजूर हे सगळं जाऊन आपल्यावर 20,000 रुपये कर्ज राहते. 20,000 होते बरं जाऊ द्या फक्त कर्जच फेडू झाली ना वैशू आता हवा फूस म्हणे गाडी बंगला पैसा. अगं होईन ग पुढच्या वर्षी परत कांदा लावू हॅशटॅग कांदा लावून तोट्यात जाणारे संघटनेचे अध्यक्ष. ए वैशू, काय हो बाप्पा अरे हे काय नाटक लावलंय? अहो बाप्पा तुम्हीच सांगा आपण हे कांदे पिकवण्यासाठी रात किती कष्ट करतो आणि शेवटी याला भाव मात्र फक्त 7 रुपये भेटतो आणि याच्यामुळे शेतकरी ना कर्जबाजारी होत चाललाय. बरोबर आहे वैशू, तुला राग येणं साहजिक आहे. झालंय काय माहितीये का, सरकारने ना या गोष्टीवर डोळे झाकून ठेवलेत असं मला वाटते. कारण रात्रंदिवस कष्ट, लाईटीची अडचण, खतांची अडचण, मजूर मिळत नाही, याचा 7 रुपये दर दिलाय आणि याचे पैसे निघायचे कसे? बरोबर आहे की नाही? मला असं म्हणायचंय, हा व्हिडिओ सरकारदारी जाणार आहे आणि एक विनंती आहे, या दिवसामध्ये लाल कांद्याचे बाजार हे 20 ते 25 रुपये किलो कमीत कमी पाहिजे, त्यावेळेस खर्च निघतोय. कारण लाल कांदा हा 150 गुणीच्या वर निघत नाही, म्हणजे मला वाटतं 70 क्विंटलच्या वर एकरी निघत नाही. रोग असतो, त्याला भरपूर अडचणी आल्या. त्याच्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की बाबा ह्याचे रेट 25 रुपयाच्या पुढे नेऊन घालावेत कमीत कमी. हा रेट दाबण्याचं कारण काय मला नाही कळालं. मला माहिती आहे जनता फार हुशार आहे, लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती आलेली आहे. कारण शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, त्याचा हक्काचा पैसा आहे. एक तर अख्ख्या पाऊस काळाभर अतिवृष्टी झाली, नुकसान झाले मोठ्या प्रमाणात. आता कमीत कमी नुकसान भरून काढायचे दिवस होते, याच्यात कुठल्या गोष्टी रेट नाहीये. काय करायचं शेतकऱ्यांनी? हा बाप्पा बरोबर आहे, सरकारने लक्ष दिलंच पाहिजे. वैशू, आपण शेतकरी ना फक्त खेदच व्यक्त करू शकतो, आलं का लक्षात? आता ही सरकारदारी गेल्यानंतर त्याच्यावर विचार झाला पाहिजे.